याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने 20 मे 2025मध्ये ॲग्रिगेटर पॉलिसी आपण मान्यता दिलेली आहे. ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये ज्या कंपन्यांना मोबाईल ॲपच्या थ्रू टॅक्सी सेवा द्यायची आहे त्यांच्यासाठी नियम तयार करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जुलै 2025मध्ये महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम आपण लागू केले आहेत. तर बाईक टॅक्सी लागू करण्यासाठी कंपनीला ऑपरेट करण्यासाठी ऑपरेटर लायसन्स त्याला घेणं आवश्यक आहे आणि त्याच्या काही नियम आणि अटी आहेत. तर सर्व त्या नियम अटीचं पालन करून त्यांनी लायसन्स घ्यावं कंपन्यांनी आणि त्यानंतरच ही सेवा द्यावी असं आमचं त्यांना सांगणं आहे. परंतु काही कंपन्या विदाऊट लायसन्स ह्या सेवा देत आहेत अवैधरित्या आणि त्यांची जे वाहनं आहे ते असुरक्षित आहे. त्यामुळे त्याची काही तपासणी झालेली नाही आहे किंवा वाहन चालकाकडे लायसन्स आहे किंवा नाही या कुठल्याच गोष्टीचा आपल्याकडे रेकॉर्ड नाही. त्यामुळे अशा वाहनावर आपण कारवाई केलेली आहे. साधारणतः किती वाहनांवर अशा प्रकारची कारवाई झाली? यामध्ये आपण 9 तारखेला त्यामध्ये 11 वाहनावर आपण कारवाई केली होती. 11 वाहनं आपण जप्त केले आणि ते 3 महिन्यासाठी त्यांचं रजिस्ट्रेशन सस्पेंड केलेलं आहे आपण. त्याचप्रमाणे 10 तारखेला 9 वाहनं या असे 20 वाहनावर आतापर्यंत आपण कारवाई केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.